जय महाराष्ट्र मित्रांनो, देशाच्या राजकारणात आलेली ही महत्त्वाची घडामोड तुमची ही झोप उडवणारी असेल. भाजपची तर मात्र झोप कधीच उडवणारी आहे. मित्रांनो, या बातमीने आपण ज्या बातम्या गेल्या महिन्याभर प्रसारित करत होतो की देशातील सरकार अतिशय धक्कादायक परिस्थितीमध्ये पडू शकतं, नरेंद्र मोदींना आपली सत्ता सोडावी लागू शकते, अशा प्रकारच्या बातम्या आपण कित्येक वेळा दिल्यात. आणि मित्रांनो, आता मात्र सध्या केंद्रात सत्तेचे बदलेचे चाहूल आता खूप मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. यामुळे भाजपला सध्या सर्वात मोठा फटका दिल्लीसह केंद्रात बसणारे. केंद्राच्या सत्तेतून भाजपा पायउतार होते. 240च्या खाली भाजपा, तर इंडिया आघाडी उद्धव ठाकरेंसोबत 300च्या पार. मित्रांनो, केंद्राचं गणित हुकतंय. आता खूप मोठे प्रभावाचे आहेत. कोणकोणते पक्ष आहेत, नेमकं काय घडलंय बिहारमध्ये सध्या चाललेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून, त्याच्याच पत्त्यावरती भाजपाचा पराभव. महत्वाची बातमी पुढच्या 2 मिनिटांमध्ये. देशाच्या राजकारणात भाजपाचा दारुण पराभव, तर इंडिया आघाडी पुन्हा एकदा या संपूर्ण देशावरती करते राज्य. मित्रांनो, सध्याची महत्वाची अपडेट की आपण पाहतोय की महाराष्ट्रासह देशभरामध्ये सत्तांतराचे वेध सगळ्यांना लागले आहेत. केंद्रातून मोदी सरकार पडणार जाणार या बातम्या गेल्या जून जुलैपासून लागत होत्या आणि सप्टेंबरमध्ये नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या काही आसपास केंद्रातील सरकारला खूप मोठा धक्का बसू शकतो, या बातम्या सध्या सगळ्याच प्रसार माध्यमाकडून येत होत्या. मित्रांनो, तशाच प्रकारची महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते. केंद्राच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील भाजपाला आता मात्र याचा फटका जोरदारपणे बसताना दिसतोय. नेमकं काय घडलंय, तर केंद्रात मित्रांनो भाजपची साथ सोडायला सगळ्या मित्र पक्षांनी आता होकार दिलाय. भाजपा मित्र पक्षांना गिळून टाकते, खाऊन टाकते, संपूर्ण टाकते. भाजपा मित्र पक्षांना उबदार येऊ देत नाही. भाजपा मित्र पक्षांसाठी कोणत्याही प्रकारची कामं करत नाही, अशा प्रकारचा आरोप थेट भाजपवरती केला गेला आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील शिंदे गटाने देखील अशाच प्रकारच्या आरोपाच्या फैरी भाजपवरती झाल्या असतानाच आता वेगवेगळ्या राज्यातून भाजपसोबत असणाऱ्या 17 लहान छोट्या पक्षांनी भाजपला मात्र खूप मोठा धक्का दिलाय. त्यापूर्वीच आज आलेली बिहारमधून महत्वाची बातमी ही भाजपची देखील झोप उडवणारी आहे. केंद्रात सत्ता, बिहारमध्ये सत्ता, महाराष्ट्रासह सगळ्या मोठ्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता असताना बिहारमध्ये झालेला निवडणूक सर्वे यावरून मात्र भाजपला खूप मोठा त्रास सहन करावा लागतोय. बिहारमध्ये आता विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. या निवडणुकीच्या मध्ये मित्रांनो भाजपला मोठा फटका बसतोय. सध्याच्या सरकारवर तुम्ही खुश आहात का? 48% लोकांनी नकार दर्शवला या भागात. त्यामुळे आता नितीश कुमार कोणत्याही वेळी पलटी मारू शकतात. राज्यातलं मुख्यमंत्रीपद जायच्या अगोदरच नितीश कुमार केंद्रात भाजपची साथ सोडू शकतात. पुढच्या वेळेस जेव्हा आता विधानसभेला जागा कमी येतील तेव्हा नितीश कुमार आपल्या सगळ्या खासदारांसह भाजपचा थेट पाठिंबा काढू शकतात. कारण की भाजपा नितीश कुमारांच्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांचे आमदार कसे पडतील या दृष्टीने भाजपा काम करते, हे आता नितीश कुमारांना कुठेतरी कळलंय. महाराष्ट्रात देखील अशाच प्रकारचं राजकारण उद्धव ठाकरेंचे जवळजवळ 46 आमदार भाजपने स्वतःहून पाडल्याचं 2014 मध्ये ठाकरेंनी सांगितलं होतं. तशाच प्रकारचा धक्का नितीश कुमारांना बसतोय. इकडे आंध्रामध्ये चंद्रबाबू नायडू यांच्या विधानसभेला देखील भाजपा त्याच प्रकारचं राजकारण करणार असल्याची बातमी समोर येते. मित्रांनो, म्हणजेच नितीश कुमारांना संपवायचं, चंद्रबाबू नायडूंना संपवायचं आणि केंद्रात त्यांच्याच सोबत सत्ता स्थापन करायची, त्यांना घेऊन सत्तेची संपूर्ण खिचडी खायची. परंतु मित्रांनो, आता मात्र हे कळून चुकल्यामुळे केंद्रातील या 2 मोठ्या पक्षांसह एकनाथ शिंदेची शिवसेना देखील भाजपला वैतागली असून जर या 2 पक्षांनी भाजपची साथ सोडली, इतर लहान छोटे मोठे सगळे पक्ष साथ सोडून थेट राहुल गांधींच्या भेटीला जाऊ शकतात आणि केंद्रात सत्तेचं विकेंद्रीकरण होऊन भाजपच्या हातातील लोकशाही नव्हे तर हुकुमशाही बाजूला सारत सगळे पक्ष राहुल गांधींच्या सोबत जाऊन नवीन सरकार स्थापणार आहे. जवळ 310च्या आसपास या आमदारांची संख्या पोहोचू शकते, अशा प्रकारचा हा सर्व मित्रांनो येतोय. त्यामुळे भाजपसाठी नक्कीच ही खूप दुःखाची आणि टेन्शन वाढवणारी बातमी असू शकते. कारण की जर या 2 पक्षांनी जर स्वतःला पंतप्रधान, उपपंतप्रधान
काँग्रेसकडून मागितलं आणि जर काँग्रेसने दिलं तर मात्र भाजपची इथे हवा गुल होणार हे आता जवळजवळ निश्चित बनलंय। त्यामुळे केंद्रातील सत्ता गेल्यानंतर महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यातील सत्ता भाजपच्या हातातून अवघ्या 6 महिन्यात जाऊ शकते, अशा प्रकारचं राजकारण सध्या भाजपने केलंय। त्यामुळे केंद्रात राहुल गांधींनी भाजपची झोप उडवली असून आता वोट चोरल्याबद्दल राहुल गांधी आक्रमक झालेत। मात्र बिहारमधून पहिला पराभवाचा झटका भाजपला बसतोय, नितीश कुमारांना बसतोय, त्याचा फटका भाजपला केंद्रात देखील बसतोय। या सगळ्या घडामोडी देशाच्या राजकारणासाठी खूप मोठ्या महत्त्वाच्या मानल्या जातात। फक्त लोकसभेलाच नव्हे तर विधानसभेवरून देखील केंद्राचं सरकार पडू शकतं हा सांगणारा अतिशय महत्त्वाचा इशारा। मित्रांनो, यामुळेच महाराष्ट्राचं राजकारण बदलणार, भाजपा देखील पुन्हा सत्तेतून खाली खेचणार आणि पुन्हा उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी किंवा राज ठाकरे बंधू सत्तेच्या चाव्या आपल्या हातात देखील घेऊ शकतात। अशा प्रकारे केंद्रात महाविकास आघाडी, इंडिया आघाडी 310च्या पार तर भाजपा जवळजवळ 240-245च्या आसपास पोहोचू शकते। ही या घडीची केंद्रातील भाजप शासित सरकारमधली सर्वात मोठी घडामोड आपल्या समोर येते। मित्रांनो, याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा।